हे सगळं आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोतच, पण सुरुवातीला पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुंबई संदर्भातली सर्वात मोठी घोषणा। जुलै महिन्यामध्ये कुलाबा इथे 734 मिलीमीटर आणि सांताक्रूज इथे 856 मिलीमीटर इतका पाऊस पडतो। पण यावेळी 6 दिवसात म्हणजे कंप्लीट पूर्ण जुलै महिन्यातली जी ॲव्हरेज आहे, मात्र 6 दिवसामध्ये कुलाब्यामध्ये 882 मिलीमीटर आणि सांताक्रूजला 988 मिलीमीटर पाऊस झाला। म्हणजे संपूर्ण जुलै महिन्याच्या 111% आणि 102% पाऊस हा या ठिकाणी झालेला आहे। आणि केवळ 4 दिवसात झालेला पावसाचा विचार केला तर तो जवळपास 90% पाऊस हा 4 दिवसांमध्ये या ठिकाणी झालेला आहे। मुंबईकरता एकात्मिक पूर नियंत्रणाचा एक आराखडा 13,000 कोटी रुपयाचा आपण तयार केला आहे। हा आराखडा केंद्र सरकारला आपण सादर केलेला आहे। केंद्र सरकारच्या मान्यतेने या आराखड्याची अंमलबजावणी आपण सुरू करणार आहोत। तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, पावसासंदर्भामधल्या प्रश्नांची उत्तरं दिली, पण त्याचबरोबर पाऊस नेहमीच प्रश्न घेऊन येत असतो आणि असेच काही प्रश्न, किंबहुना असाच एक प्रश्न आज आम्ही तुमच्यासाठी सुद्धा घेऊन आलोय। आजचा 0 अवरचा पहिला प्रश्न आहे, मुंबईतील स्थिती अतिपावसामुळेच हा मुख्यमंत्र्यांचा दावा तुम्हाला पटतोय का? आत्ताच मुख्यमंत्री काय बोलले ते आपण ऐकलं, तुमचं मत आम्हाला जरूर सांगा, होय का नाही। आता मुख्यमंत्र्यांनी फक्त मुंबईपुरतंच निवेदन दिलं असं नाहीये, तर त्यांनी आपल्या आजच्या निवेदनामध्ये महाराष्ट्र आणि विक्रमी पावसाची आकडेवारी सुद्धा सभागृहासमोर मांडली। पण मी तुम्हाला जरा मुंबईची आणखीन माहिती सांगते। गेल्या 8 दिवसांमध्ये मुंबईत पावसाबरोबरच आणखीन एक विक्रम झालाय, तो आहे कोसळणाऱ्या झाडांचा। मुंबईत गेल्या 8 दिवसांमध्ये 826 झाडं कोसळली आहेत, म्हणजेच तासाला 2 झाडं, आणि 1223 फांद्या तुटण्याच्या घटनाही घडल्यात। आणि सगळ्यात दुर्दैवी आकडा म्हणजे फक्त झाडं कोसळून एकट्या मुंबईमध्ये 3 जणांचा जीव गेलाय। आणि मग प्रश्न असा आहे की एवढी झाडं केवळ पाऊस आणि वाऱ्यामुळेच पडली आहेत का? कारण याआधी निसर्ग आणि त्याचबरोबर चक्रीवादळ अशा वेळी याहून अधिक वेगाचं वारं वाहिलं होतं, तरी सुद्धा यंदा कमी वेगाच्या वाऱ्यातही झाडं मोठ्या प्रमाणावरती कोसळली आहेत। मग याचं नेमकं कारण काय? तज्ज्ञांच्या मते यामागे 4 मोठी कारणं आहेत। 1, विदेशी प्रजातींची झाडं लावली गेलेली आहेत। 2, रस्त्यांचं वाढतं कॉन्क्रिटीकरण। 3, शहरभर सुरू असलेली मोठी बांधकामं। आणि 4, अशास्त्रीय पद्धतीने होणारी झाडांची छाटणी। मुंबईत सुरू असलेल्या विकास कामांचा आणि पर्यावरणाचा समतोल यांचा काय संदर्भ आहे? याच्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतोय का? रस्ते मजबूत होत असताना झाडांची मुळं कमकुवत होत चालली आहेत का? आणि पुढील काही दिवस पाऊस कायम राहणार असताना हा धोका आणखीन किती वाढू शकतो? यावरून मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये मुंबई महापालिकेला तंत्रशुद्ध पद्धतीने झाडांची छाटणी करण्याचे आदेश दिलेत। तर राज्यातल्या पावसावरनं आज सभागृहामध्ये चर्चा करावी अशी मागणी सभागृहात झाली, तेव्हा नेमकं काय काय घडलं तेही आपण पाहूयात। राज्यात आणि देशात दरवर्षी आपल्याकडे अवकाळी, दुष्काळी किंवा कुठच्याही प्रकारची ही नॅचरल कॅलॅमिटी आपल्याला सातत्याने दिसून येत आहे। त्यामुळे उद्या ज्या वेळेला ही चर्चा घडवून आणू आपण, त्यावेळेला माझी विनंती राहील की हा मूळ कारण जे आहे त्याच्यावरती पण आपण सगळ्यांनी चर्चा करणं आवश्यक आहे। चर्चेवर चर्चा घेणार अध्यक्ष महोदय, आपण कशावर चर्चा घेणार होतो उद्या? कारण उत्तर आम्हाला ऍक्ट ऑफ गॉडच येईल जसं सगळ्यांना येतं, प्रशासनाकडून झालं येणार आहे। ऍक्ट ऑफ गॉड वरती आदित्य ठाकरेंचा कंट्रोल कधीपासून आला ह्याची मला कल्पना नाही, परंतु ऍक्ट ऑफ गॉड वगैरे, चला पुढे जाऊया आता। चला निलेश राणेजी बोला। माझी आपल्या सर्वांना परत विनंती आहे, राज्यात जी परिस्थिती आहे ती चिंताजनक असल्यामुळे आपण अशी वर्तणूक सभागृहात करू नये।
approved.